आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू तात्या साहेबांबरोबर थांब तिथं. इथं काय गरज लागली की मी तुला फोन करतो. तात्या मम्मी जेवण येतं एवढ्यात. तुझ्यासाठी गरमागरम मी बुर्जीपाव आणले, तेवढं खाऊन घे. नको आहे मला. अरे असं कसं नको, खाव्या की. अरे नाही नको, भूक नाही मला. रात्रभर काय उपाशी बसणारस का तू? एकदा सांगलेलं कळत नाही तुला? इथं खायला आलोय मी. अरे मम्मी लॉकअप मध्ये आहे आणि मी ते जेवत बसू आहे. तुला काय लाज बेज आहे का नाही? इथं आपला कार्यक्रम फिक्स झालाय आणि तुला गिळायचं सुचलंय वय? सॉरी बाबा. सलमा, माझं डोसकं फिरलंय बघ. चुकून हात उचलला रे तुझ्या. मला माफ कर भावा. अरे सत्य माझी का माफी मागतोस तू? अरे तुझा हक्क आहे माझ्यावर चिडायचा. खर तर चूक माझीच आहे म्हणा. स्वतःच्या आई जेलमध्ये असताना कुठल्या पोराच्या पोटात 2 घास जातील? मलाच कळायला पाहिजे होतं यात. नाही बलमा, अरे काय बी असलं तर मी तुझ्यावर हात उचलायला नाही पाहिजे होता बघ. मी लई टेन्शन मध्ये आहे रे. मम्मीला अशा अवस्थेत पहिल्यांदा बघतोय. नाही बघवत मला. जेलात जाऊन आल्यावर लोकांची नजरा मिळवताना कसं वाटतं ना, चांगलंच माहित आहे मला. ही याड मम्मीवर नको यायला पाहिजे होती रे. आणि मी काय करू बी शकत नाही. बलमा चुकून झालं रे माझ्याकडं. माफ कर मला. खरंच आता तू सॉरी म्हणून मला जास्त त्रास द्यायला लागलास. ए सांगा तुमच्या दादा. होय दादा, तुझा हक्क काय बघा आमच्यावर चिडायचा. अशा टायमिंगला आम्ही तुला कधी बी सोडून जात नसतोय बघ. आई बापांना रस्त्यावर सोडलं तेव्हा तूच उचलून घरात आणलंस ना. सख्या बहिणीसारखं प्रेम करतोयस रे आमच्यावर. हे बाळ, असं सेंटीहून जुन्या आठवणी नाही काढायच्या. अरे तुम्ही समधी आहे ना, म्हणून सत्या दादा कधी झुकत नाही. कळलं का? सत्य शांत. ते तुम्ही समजे इथंच आहेत म्हणून आज नाईट लावले. आम्ही तुम्हाला काय विचारलं का? तुम्ही करा बाबा तुमची ड्युटी. आम्हाला आमचं काम करू द्या. बर, आम्ही इथं थांबल्यामुळं तुम्हाला काही त्रास होणार आहे का? सवी कवी, तुम्ही बसा बाळांनो तिथं. ए सवे कवे, आलो मम्मी. काय मम्मी? अगं ह्या मच्छरांचं करा की काहीतरी. होय ग सवे,
असल्या मच्छरांमुळे मम्मी साहेबांना डेंग्यू बिंग्यू झाला तर? अगं कवे गब्बस की, आपल्या मम्मी साहेबांना असं बोलतीस वय? मी काय म्हणते मम्मी साहेब, पण हे असलं कुठलं कंजेस्टेड जेल आलंय तुमच्या नशिबात? शी, कुठल्या तरी स्पेशल जेलात जायला पाहिजे होतं तुम्ही, स्पेशल. होय सवे, मी अभि ऐकलंय बघ, मोठ्या जेलात स्पेशल माणसांना एकदम स्पेशल ट्रीटमेंट देतात. म्हणजे कसं, झोपायला एकदम मऊ मऊ गादी असते आणि सिनेमा बघायला टीव्ही बी असतो यात, आणि बाहेरच्या लोकांना आतलं आणि आतल्या लोकांना बाहेरचं कळण्यासाठी मोबाईल बी देतात. आणि जेवण बी घरचं नाही, 5 स्टार हॉटेलातलं असतंय बघा मम्मी. मी तर म्हणते मम्मी साहेब, तुम्ही इतकं स्पेशल बना की तुम्हाला बी एक दिवस असलं फटतो जेलात नाही, तसलं भारी जेलात न्यायला पाहिजे बघा. होय होय सवे कवे, मी का नाही आता मोठी गँगवालीच बनते मला. एकदम बेस्ट बघा मम्मी साहेब. म्हणजे आता तुम्ही डायन बना, डायन. ए सवे, डायन नाही डॉन असते ती. तीच डॉन. ए घ बसा दोघी पण, स्पेशल जेलाचं राहू द्या, या मच्छरांचं करा काहीतरी, नाहीतर सकाळपत्र माझ्या अंगात रगतच नाही उरायचं. हे वाळक्या इकडे. काय मॅडम? हे मम्मी साहेबांनी दे. होय. मम्मी साहेब ये घ्या, लावा तुमच्या अंगाला. एकदा लावलं की नाही एक बी मच्छर फिरकणार सुद्धा नाही बघा. माझं कसं आहे, मी इथंच असतोय, हे मच्छर आहेत माझ्या ओळखीचे. पण एक सांगू का, तुम्ही अजून एकदा दोनदा आलात की नाही तुमच्या बी ओळखीचे होऊन जातील. ये सवी, रगत आठवायच बसते ही पोरगी, हिच्यामुळे ही रात्र आली माझ्या नशिबात. कोणच्या मुहूर्तावर हिचं तोंड बघितलं तर काय माहिती. ए घरी बाजूला. मॅडम हे घ्या. बलमा, हा, काही माणसांना सगळंच उशिरा करायची सवय असते बघ. अरे मम्मी सकाळपासून लॉकअप मध्ये आहे आणि आत्ता आलेत. असो, तसं बी काही माणसांना आपली घरातली माणसं लॉकअप मध्ये बघायला आवडतं. तुझा राग कळतोय मला सध्या, समजू शकतो मी, पण ही अशी वेळ न येऊ देणं हे सुद्धा आपल्याच हातात असतं. तुझ्या आईनं जर चूक केली नसती तर आज पाडव्याच्या दिवशी आपण सगळे घरात मिळून जेवत असतो. असो, जे घडायचं ते घडून गेलंय. आईला सांग जेवण करून घे आणि तू पण काहीतरी खाऊन घे. हा जेवणाचा डबा. काका तुम्ही या ना, बसा. कशी आहेस? चित्तरकार, मला बघायला आला का पोलिसांची चौकशी करायला आलाय? तुमच्या नियमात बसत नाही हे मला चांगलं माहितीये, पण मायाला मी घरचं जेवण दिलं तर चालेल ना? नाही म्हणजे काय की तिला असं बाहेरचं जास्त खायची सवय नाही म्हणून. हो चालेल की.
जयदे का आला नाही? तुम्ही कशाला आला इथं? ही समधी सर्कस बघून टाळ्या वाजायला आलाय? मला नका डबा तुमच्याकडनं. एक काम करा, बाहेर जा आणि काढून द्या. पाडव्याच्या दिवशी मला इथं असं बघून तुम्हाला आनंदच होत असेल ना? माया, काय तोंडाला येईल ते बडबडतेस तू? अगं बायको आहेस तू माझी. तुला असं त्रासात बघून मला आनंद का होईल बरं? आणि स्वतःचा नाही, पोरांचा विचार कर. सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही. तू जर 4 घास खाल्ले तर तेही जेवून घेतील. काहीतरी खाऊन घे. मी इथं प्लेट्स लावल्या तर चालतील ना? हो चालेल की. काका मी करू का मदत? त्या ती ताट इकडं माझं. आता एवढं घेऊन आलाय तर खाते लगेच. हा, पण सत्यासाठी खाणार आहे. हा सत्या, समजा पोरसनी देन. तू बी जेव बर का, मी बी जेवते. बलमा, कवे कवे माझं ताट आहे ना ती. वळक्या, काय दादा? जेवून घे. वाघमारे मॅडम, जेवून घ्या तुम्ही बी. मला माहिती आहे तुम्ही सुद्धा जेवला नसणार आहे, आणि मी एवढा बी वाईट नाही की एखाद्याला जेवायला सुद्धा विचारणार नाही. आणि कसं आहे, पाडव्या दिवशी तर गोडधोड खायलाच पाहिजे. तुम्ही लय मोठा पराक्रम केलाय ना. घ्या. शिंदे काका, ती आपली ताटे घेऊन या की आत. ठीक आहे. तुम्ही पण जेवून घ्या. नाही नको, आमचं झालंय. सभी कवी बसून जेवा तुम्ही. घे मम्मी, गोड खा. काका
तुम्ही जेवून घ्या. नाही नको, माझं राहू देत, तूच घे खाऊन. काका मला कळतंय तुम्ही बी जेवले नाही आहात. तुला कसं कळलं? बायका पोरं उपाशी असताना तुमच्यासारख्या माणसाच्या घशातनं घास उतरतोय वे. एक नंबरची मनकवडी आहेस बघ. ज्या घरात जाशील ना त्या घराचं नंदनवन करशील. नाही नको, हे ताट फक्त तुझ्यासाठीच आहे. मी घेतो दुसरं. काका तुम्ही बसायत. नाही नाही, तू बस. नाही तुम्ही बसा ना. अरे नाही, तू बस. माने दादा खुर्ची द्या एक. जेव. जी मुलगी पोलीस स्टेशनला घर बनवते ती सून म्हणून माझ्या घरात आली तर माझ्या घरालाही अशीच सावरेल. सुनंदे, काय ग सकाळ सकाळ कुठे चाललीस आणि घरातली कामं कुणी करायची? एक तर तुझ्या लेकी बी घरातल्या कामाला हात लावत नाही त्या. एक बसत्या कॉलेज कॉलेज करत आणि दुसरी हे सण आणि घर हे सण आणि घर ह्याच्याशिवाय तर तिला काय सुचत नाही. संसार तर कसा करणार आहे कुणा ठाऊक. वंस अहो मंजूची नाईट होती ना काल, तर न जेवताच गेली पोरगी. म्हणलं आता नाश्ता तरी घेऊन जावं टेशनर. तिच्या हातात का नाही लई मोठी केस आहे. अहो या पुढे असं चालणार नाही. नाईट ड्युटी बंद. काय रत्ना? अहो असं कसं म्हणताय दादा? आता पोलीस म्हणल्यावर ड्युटीच्या येळा आल्याच की. मी काय म्हणते वंस, तुम्ही का नाही धनाजीराने एखादी चांगली नोकरी पकडायला सांगा. म्हणजे मंजूला वाईस मोकळीक मिळेल आणि घराकडे बी ध्यान देईल ती. म्हणजे माझा डीजे तुला काय रिकाम टेकडा वाटला वे ग? सांग जा तुझ्या पोरीला म्हणाव दे जा सोडून नोकरी. माझा डीजे आणल कमवून. तिने खरंच नोकरी सोडली तर आपल्याला भिकायला लागावं लागेल. सुनंदे आता बोलतच बसणार आहेस का पोरगीला नाश्ता बी देऊन येणार आहेस? नगलही विचार करूस. जा निवांत जा. सुनंदा आज वेगळीच बोलली. याच्या आधी कधी पोरगीच्या नोकरी सोडण्याचा विषय काढला नव्हता तिनं. रत्ने या माया लेकीची वेगळीच काहीतरी खिचडी शिजते बघ रत्ना. मी बरी शिजून देईन. रत्ना काटे नाव आहे माझं. काट्यानच काटा काढते मी. सुनंदे, ए सुनंदे, इकडे जरा. काय झालं वंस? मी काय म्हणत्या, तू नका जाऊस डबा द्यायला. अगं डीजेला पाठवू की, आता तिचा होणारा नवरा आहे ना, मग हितनं पुढे डीजेलाच पाठवत जाऊया. लय आनंदात जाईल बघ बायकोसाठी डबा घेऊन. ठीक आहे. डीजे, ए डीजे. माया सुर्वेंनी विवाह संस्थेत तोडफोड केल्याबद्दल त्यांच्यावर काय कारवाई केली आहे का? मागच्या प्रकरणाचा बदला म्हणून तुम्ही केलेला नवीन हा बनाव तर नाही ना? हे बघा आम्हाला आमचं काम करू द्या. नेमकं प्रकरण काय आहे आम्हाला कळायलाच हवं. हे बघा
आमचे सर आल्याशिवाय आम्हाला तुम्हाला काही सांगता येणार नाही, त्यामुळे प्लीज आता गोंधळ करू नका. प्लीज अंडरस्टँड. इकडून तुम्ही प्लीज गर्दी कमी करा प्लीज. तुम्ही काहीतरी सांगायला पाहिजे आम्हाला. नाही नाही नाही, मी काय नाही केलं, मी काय नाही केलं, काहीच नाही केलं मी काय. म्याऊ. 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 अरे कशाला आलायस इथं? ते मंजूला नाही नाही नाही, माझ्या ताईला डबा द्यायला आलतो. काय लका बोक्या, अरे तुझी होणारी ती बोकीन आपलं बायको आहे ना ती, आणि तिला ताई म्हणतोस? पिल्लू असं असं का म्हणतो पिल्लू? नाही 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 नाही, ताईच आहे ती माझी. मी काय लगीन करत नसतो तिच्याशी. हा डबा जरा देता का माझ्या ताईला? देतो की. पिल्लू आहे रे तू, पिल्लू. म्याऊ, म्याऊ. म्याऊ, म्याऊ. दादा साहेब, जाधव साहेब, काहीतरी सांगा ना, या नेमका काय प्रकरणाबद्दल प्रकार काय आहे आणि सांगू काय शकता? प्रकरण आहे? शांत व्हा. हे बघा, एवढा गोंधळ करण्यासारखं काही झालेलं नाही. थोडीशी बाचाबाचीची गोष्ट होती आणि त्यांना फक्त चौकशीसाठी आणलंय, बाकी काय नाही.